श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे उपाय. स्वामी समर्थांचे उपाय हे भक्ती आणि श्रद्धेशी संबंधित आहेत. यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे, पिवळ्या रंगाची फुले व मिठाई अर्पण करणे, ठराविक वेळेत स्वामी सेवा करणे म्हणजेच स्वामी सेवा होय. आणि स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. स्वामी समर्थांचे हे उपाय मानसिक शांती, आरोग्य सुधारणे आणि जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्यासाठी केले जाते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सेवा व उपाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंत्र जप. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा किंवा शक्य तितका जप करावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ याने मानसिक शांती मिळते आणि ताण कमी होतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा. श्री स्वामी समर्थ. दररोज एका निश्चित वेळेला सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर दिवा लावून सेवा करावी. श्री स्वामी समर्थ. ही सेवा वेळेवर न चुकवण्याचा संकल्प करावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ही सेवा स्वामींना अर्पण करावी. पिवळ्या रंगाची फुले आणि गोडाचे पदार्थ किंवा मिठाई स्वामींना अर्पण करावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृताच्या 21 अध्यायांचे पारायण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे पारायण देवघरासमोर बसून किंवा अन्य ठिकाणी पूजा मांडून केले जाऊ शकते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या उपायांचे फायदे. श्री स्वामी समर्थ. या उपायांचे फायदे हे आहेत की मानसिक शांती. स्वामींच्या मंत्रांच्या जपाने मन शांत होते आणि चिंता कमी होते. श्री स्वामी समर्थ. आरोग्यावर काय परिणाम होतो तर मंत्र जपाने आरोग्य सुधारते असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ. तसेच अडचणींवर मात. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सुद्धा मात करता येते. जीवनातील विविध संकटातून बाहेर पडण्यासाठी हे उपाय लाभदायक ठरतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांची सेवा केल्याने काय होते तर सकारात्मकता. या उपायांमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ. महत्त्वाची सूचना. हे उपाय श्रद्धेने आणि भक्तिभावाने करावे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे पूर्णावतार मानले जातात आणि त्यांच्या लीला अगाध आहेत असे मानले जाते.